शहराकडची मॉम, गावाकडची आई. शहराकडची मॉम रोज सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जाते. गरजच नाही. आमच्या आईला आहे ना व्यायामाची गरजच पडत नाही. आमच्या आईचा आहे ना व्यायाम घरीच होतो. सकाळी लवकर उठती, घरची सगळी कामं, झाडू पोछा का असन, भांडी कुंडी सगळं ओके मध्ये कामं करणार. प्लस ती सगळी कामं झालं ना परत रानात बी जाणार, रानातली बी सगळी कामं करणार. आणि रानात दिवसभर काम करून बी ना फुल एनर्जीत राहणार, तरी बी दमणार अजिबात नाही. परत रानात संध्याकाळी आली ना घरी जेवण बिवण पद्धतशीर बनवणार ओके मध्ये एकदम. परत भांडी बी घासणार. एवढा सगळं वर्कलोड असतो आमच्या आईला. वर्कआउटची गरजच पडत नाही आमच्या आईला. शहराकडच्या मॉमला आई म्हणलेलं अजिबात आवडत नाही. तिला खूप ओल्ड फॅशन वाटतं. ती आम्हाला मॉम, मम्मा, मदर अशी म्हणायला लावते. आई. आमच्या इकडे फक्त आईला आईच म्हणलं जातं. आईचा अर्थ कळतो तुला काय असतो? आ म्हणजे आत्मा, आणि ई म्हणजे ईश्वर, आणि जिव्हाळ्याची हाक म्हणजे आई. त्यामुळं गावाकडे सगळे आईला आईच म्हणतात. आई शब्दातच आपुलकी आहे. आई शब्द म्हणजे क्वालिटी. मॉम फेम काय ती कसं वाटतंय ऐकायला ती? हा, आई शब्दातच किती ताकद आहे. आम्ही पोरं कुठं बाहेर गेलो ना, शाळा कॉलेज कुठं बी, आम्ही घरी आलो ना, आम्हाला पहिल्यांदा घरात बघाय कोणाला लागतं तर आईला. आम्हाला आई दिसली नाही ना मग कस तरी होतं. आम्हाला आई दिसलीच पाहिजे. माझं आमचं काही काम नसतं आईकडे, पण आम्हाला आई लागतीच. एकदा आईला बघितलं ना मग बाकीची कामं करायला आम्ही मोकळं. आमचं मनच लागत नाही आई नसल्यावर. शहराकडची मॉम रोज न्यू ड्रेस घालती. साडी. आमची आई फक्त साडीच घालती. आमच्या आईचं कसं असतं, तिला जरी घालाय साड्या नसले ना तरी बी चालेल, पण लेकरांना कधी कमी नाही पडलं पाहिजे. लेकरांना कपडे बिपडे काय पाहिजे ते सगळं जागापोच मिळणार. स्वतःच्या अंगाला नसली तरी चालेल, पण लेकराच्या अंगाला लागतं. आमची आई अशी आहे, एखाद्याच्या बर्थडेला जर गेली ना आणि तिथं केक बिक वाटतात ना खायला, चिवडन केक, ती तिथं खात बी नाही. तिच्या डोक्यात पहिल्यांदा काय येतं, आपली लेकरं घरी येत ती खात्यान. आई साडीचा जे पदर असतो का त्याच्यात लपून ती सगळं खायला घरी आणते आणि आपल्या लेकरांना देते. ह्याला म्हणतात आई. एवढा जीव असतो आमच्या आईचा आमच्यावर. आणि जर कधी आमच्या डोळ्यात पाणी आलं ना, आम्ही रडाय बिडाय लागलो ना, तर आमची आई आमच्या जवळ येते आणि तिच्या साडीच्या पदराने आमचं डोळं पुसती. तिच्या पदराची एवढी ताकद आहे ना भाऊ, ती कशातच नाही. त्या पदराची किंमत कुणालाच कळू नाही शकत. आजकालच्या आया ड्रेस घालतात, त्या पदराची मजा नाही रे. आणि ही शेवटची पिढी आहे. ह्या आमच्या आया साडी घालतात ना, ही शेवटची पिढी आहे. इथून पुढे सगळे ड्रेसच घालणार आहेत. तरी बी तो पदर आणि ती साडी ह्या डोक्यातनं कधीच जाणार नाही. मागू कसा मी अन मागू कुणा